आजच्या नामस्मरणासंदर्भातला जो विषय आपण बघत आहोत त्याचं आजचं हे 4थं सत्र आपण इथे घेत आहोत। या 4थ्या सत्रामध्ये आपण उत्तरार्ध 608 क्रमांकाची लीळा श्रवण करत आहोत। स्मरण महादायीसा जाप्य करणी अनुज्ञा या लीळेचा जी काही सुरुवात आहे ती सुरुवात आपण सकाळच्या 3ऱ्या सत्रामध्ये थोडी बहुत केलेली होती। यामध्ये महादायीसा ज्या आहेत त्या स्वामींना विचारतात की हे गोसाव्यांची प्रवृत्ती काहीसेन भंगेल जी, ते गोसावी सांगावे जी। स्वामींना महादायीसा ज्या आहेत त्या विनंती करतायत आणि देवाकडे उपाय विचारत आहेत की स्वामींची ही जी काही प्रवृत्ती आहे बीजे करण्याची, उत्तरेला जाण्याची, वियोग देण्याची, ती प्रवृत्ती काहीसेन भंगेल जी। त्या संदर्भामध्ये महादायीसा स्वामींना उपाय विचारतात। मुळामध्ये म्हणजे आमच्या स्वामींची इथून महाराष्ट्र सोडून जाण्याची जी प्रवृत्ती आहे ती झालेली आहे आणि आता स्वामी सुद्धा सांगतात की आता आम्ही सुद्धा या ठिकाणचा जो अभिमान आहे म्हणजे इथे थांबण्यासंदर्भातला जो अभिमान आहे तो आम्ही सोडलेला आहे आणि ती जाण्याची प्रवृत्ती जी आहे ती साहजिकच भक्त मंडळी आहेत, त्यांना ते वाटणारच आहे की स्वामींनी थांबावं, स्वामींनी जाऊ नये। आणि म्हणूनच महादायीसांनी स्वामींना विचारलं की ती प्रवृत्ती भंगेल असा काहीतरी उपाय आम्हाला सांगा। स्वामी म्हणतात, बाई सरालेकार ब्राह्मण येईल, तया प्रति गीता वाखानी जैल, तरी प्रवृत्ती भंगेल। एकतर सरालेकार ब्राह्मण म्हणजे माहीमभट्ट जे आहेत ते घरी गेलेले आहेत काही द्रव्य आणण्यासाठी म्हणून, आणि ते जेव्हा येतील त्यांना आम्ही भगवद्गीतेचं निरूपण करू आणि मग आमचे जे काही जाण्याची प्रवृत्ती आहे ती कदाचित प्रवृत्ती भंगेल। परंतु महादायीसा यांनी जो काही प्रश्न विचारला त्यावर देवाने उपाय देखील सांगितला। स्वामी म्हणतात की उपायानं पविजे ऐसे काही असे, उपायाने प्राप्त होत नाही अशी जगातली कुठली गोष्ट नाही आहे। सगळ्यात कठीण म्हणजे परमेश्वर प्राप्त करणं आणि ते सुद्धा उपायाने प्राप्त होतात। परमेश्वराला सुद्धा प्राप्त करण्यासाठी उपाय जो आहे तो ब्रह्मविद्येमध्ये स्वामींनी सांगितलेला आहे आणि त्या अनुसार हा उपाय देवाने सांगितलेला आहे। परंतु माहीमभट्ट काही येणार नाहीयेत। मुळात बघा की स्वामींची बीजे करण्याची प्रवृत्ती आहे, थांबण्याची प्रवृत्ती नाही आहे। आणि जर का सरालेकार माहीमभट्ट जर का आले आणि तया प्रति गीता वाखानी जेल तरी प्रवृत्ती भंगेल हा उपाय देखील सांगून ठेवलेला आहे। परंतु स्वामींना हे माहिती आहे, स्वामी सर्वज्ञ परमेश्वर आहेत, त्यांना माहिती आहे की माहीमभट्ट येणार नाहीये, गीता वाखाणल्या जाणार नाहीये आणि प्रवृत्ती भंगणार नाहीये। माहीमभट्टांना बोलवण्यासाठी तुम्ही, स्वामी म्हणतात भटोबासांना, तुम्ही सराल्यासी जा, माहिया ते बोलावणी घेऊन या, तैसेची भट सराल्यासी गेले। म्हणजे या आधीच्या लीळेमध्ये स्वामींनी भटोबासांना माहीमभट्टांना बोलवण्यासाठी पाठवलेलं आहे, परंतु त्यामध्ये माहीमभट्ट काय निर्णय घेणार आहेत हे स्वामींना माहिती आहे आणि त्याच्यामुळे स्वामींना माहीत आहे की माहीमभट्ट हे काही
येणार नाहीयेत. आणि म्हणून स्वामींनी ती जी अट टाकलेली आहे, कदाचित माईंभट्ट आले असते, गीता वाखाणन झाली असती आणि स्वामी बीजे केले नसतं स्वामींनी. परंतु या ठिकाणी माईंभट्टांचा जो निर्णय आहे तो निश्चित निर्णय आहे. आणि म्हणून स्वामींनी हे जाणलेलं आहे की माईंभट्ट येणार नाहीत. ना तरी येथ चेनी नामे जाप्य करा तरी प्रवृत्ती भंगेल, ना राव बोलाविल तरी प्रवृत्ती भंगेल. स्वामी म्हणतात की दुसरा उपाय सांगतात की येथ चेनी नामे, येथ चेनी नामे म्हणजे कितवं नाम? पाचवं नाम. आपल्याकडे वेगवेगळी नामं सांगितल्या जातात, म्हणजे पंचनामात्मक स्मरण आहेच. स्वामींनी स्मरणाची 5 नामे सांगितलेली आहेत. 5ही नामं जी आहेत ते स्मरणीयच आहेत, परमेश्वराचीच आहेत, परमेश्वर अवताराचीच आहेत, नियत स्वीकाराचीच नावे ती आहेत. त्या प्रत्येक नावाने साध्यप्राप्ती होणारच आहे. परंतु आता आमच्यासाठी साधनदाता श्री चक्रधर स्वामी हे अवतार आमच्यासाठी झालेले आहेत. आणि म्हणून स्वामींनी स्पष्ट केलेलं आहे की 5वे ते निरंतर 5वे नामाचं स्मरण हे आमच्या स्वामींनी विहित केलेलं आहे. आता या बाबतीमध्ये कुठल्याहीच प्रकारचा काही संदेह आपल्याला असता कामा नये, कारण की श्रीमुखीचं वाक्य आहे ते, आणि ते वाक्य म्हणजे वचन आहे श्रीमुखीचं. आणि ते 5वे कसं सांगितले? निरंतर सांगितलेलं आहे. आधेमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यात वेगळं स्मरण करतो आणि स्वामी सांगतात 5वे ते, म्हणजे एकदा सुरू केलं की ते कधीपर्यंत घ्यायचंय? मरेपर्यंत. जो जन्मक्षेपी, असं स्पष्ट आलेले. ही सगळी वचनांची प्रमाण आहेत. जे मला वाटतंय म्हणून मी बोलत नाही, हे वचनांची प्रमाण त्याला दिल्या गेलेली आहेत. अस्थिपरीमध्ये येतं की देवता स्मरणे, म्हणजे अस्थिपरीची देवता श्री चक्रधर स्वामीजी, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीजी यांच्या नामाचं स्मरण असं तिथे अर्थ केला जातो. मग हे स्मरण कवकाळपर्यंत करायचं आहे. जो जन्मक्षेपी म्हणजे जो मरेपर्यंत हे सर्व दोषांचा त्याग आणि गुणरूपी नामाचा स्वीकार स्मरण जो करतो ते अशी परमेश्वर पुनर्पी आपली भेट देतात. आता ज्ञानरूपी भेट आत्ता झालेली आहे आणि प्रत्यक्ष पुनःसंबंधी भेट ही पुनःसंबंधी होणार आहे, असं स्पष्ट त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून इथे येतं की येथचेनी नामे जाप्य करा. येथचेनी नामे म्हणजे जे परमेश्वराचं नाम आहे ते आपण जाप्य केलं पाहिजे. ती तळटीपेमध्ये आपण एक दुसऱ्या पाठातलं वाक्य आहे. तर महादाईचे म्हटली जीजी कवणे नामे जाप्य करूजी. कुठल्या नामाने स्मरण करावं? गोसावी नावेक चिंताग्रस्त होते, म्हणजे काही वेळ स्वामी शांत होते. आणि मग महादाईसी म्हटले जीजी श्री चक्रधराचे चरण शरण ऐसे म्हणू. श्री चक्रधराचे चरण शरण असं म्हणू का? स्वामी म्हणतात हे स्मरिले धावे व्यक्ताव्यक्ताचा अभिमानू. ठीक आहे, काय हरकत नाही. व्यक्ताव्यक्ती हे नाम आहे, व्यक्ती सुद्धा श्री चक्रधर हे नाम आहेच आहे. म्हणजे कसं आहे की आमचे श्री प्रभू जाय मेली चक्र होय असं म्हणतात. आमच्या औसा चक्र स्वामी असंच म्हणतात. आमचे माईंभट्ट, आमचे जे भट्टोबास आहेत ते सुद्धा श्री चक्रधर नामाचाच उल्लेख करतात. स्मृतीस्थळामध्ये तुम्हाला श्री चक्रधर हेच नाव दिसेल. आणि आमचे स्वामी म्हणतात की चैतन्यापर चक्राख्य देवता, चैतन्यापर परमेश्वर, जे भट्टोबासांनी पुढचं वाक्य म्हटलंय की तो देव श्री चक्रधर हे भट्टोबास म्हणतात. हे भट्टोबास म्हणतात म्हणजे त्याचं विश्लेषण भट्टोबासांनी केले, पण स्वामींनी आधीच म्हटलेलं आहे की चैतन्यापर चक्राख्य देवता तो तुमचा परम सिद्धांत किंगा. म्हणजे इथे स्वामींनी हे स्पष्ट केलेलं आहे. आणि महादायसांनी सुद्धा विचारलेलं आहे. आणि
श्री चक्रधराचे चरण शरण ऐसे म्हणो, यावर स्वामींनी अनुमती जी आहे ती दिलेली आहे. तेव्हा मग स्वामी म्हणतात की की येथीचेनी नामे जाप्य करा तरी प्रवृत्ती भंगेल. स्वामींच्या नावाने आम्हाला स्मरण करावं लागेल. परमेश्वराच्या नामाचं स्मरण जे आहे ते आम्हाला करावं लागेल. तर प्रवृत्ती भंगेल म्हणजे प्रवृत्ती भंगेल ही तेव्हाच्या काळातली गोष्ट आहे. म्हणजे स्वामी न जाण्याची जी काही विनंती आहे ती विनंती स्वामी स्वीकारतील, परंतु त्यासाठी काहीतरी अट स्वामींनी दिलेली आहे की तुम्हाला काय करावं लागेल की आमच्या नामाचं स्मरण करावं लागेल. आत्ता देखील ही परिस्थिती आहे की देवाने आपल्याला भेट द्यावी ही देवाची प्रवृत्ती नाही आहे. असती तर आले असते ना. आता एवढे पंचावतार उपार करतो, एवढे तुम्ही उपाराच्या आरत्या बोलता, विड्यांच्या आरत्या बोलता, कधीतरी देव आले असते की नाही. आपण घास मोडतो आणि आपणच खाऊन घेतो. ते देव खातात का? घास देवासाठी मोडल्या जातात, देव कधीच खात नाहीत. मग येत का नाही? कारण की आता प्रवृत्ती नाही आहे देवाची. हे कधी येतात देव? स्वामी सांगतात धर्म वार्ता प्रसंगे सर्वत्र अवस्था. म्हणजे ज्या ठिकाणी धर्म वार्ता होते, धर्म कार्य म्हणजे काय, कशाला म्हणतात की जे ईश्वराने सांगितलेलं आहे त्या क्रिया आपण जेव्हा करतो त्याला धर्म कार्य असं म्हटलं जातं. ईश्वर विहित सेवा दास्य ते धर्म कार्य आहे. ईश्वर विहित जे काही संवाद आहे, म्हणजे जे आपण एकमेकांशी बोलतो, त्याच्यामध्ये परमेश्वराचं तथा परमेश्वराच्या परिवाराबद्दलचं जे काही धर्मयुक्त बोललं जातं त्याला धर्म कार्य असं म्हटलं जातं. मग जेही तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करता, काही गोष्टी आपण देवाचं नाव लावून, देवाचं लेबल लावून आपण ते करत असतो, तर ते सुद्धा धर्मकार्यात येईल का लगेच? धर्मकार्यात तेव्हाच येईल जेव्हा त्याला परमेश्वराच्या श्रीमुखीचं प्रमाण त्याला लागू होईल. आता आपल्याकडे पंचावतार उपाराच्या पाठोपाठ आता 56 भोग आता हे नव्याने सुरू झालं बरं का. आता पंथात माहिती असू द्या, आता एक एक नवीन येत आहे. ईश्वर म्हणितले जे आहे ते सोडून आता एक नवीन गोष्टी येतात, आपण त्याच्यामध्ये अडकतो. ते पदार्थ जमा करा, ते पदार्थ त्याच्या समोर मांडा, त्या पदार्थांचा उपार दाखवा आणि मग ते पदार्थ काय करा, प्रसाद म्हणून एकमेकांना देत राहा. संपवायचे आता ते शिल्लक राहिले तर करायचं काय? आता नवीन समस्या होते. कधी उपार वगैरे सगळा संपला की आता ते पदार्थ करायचे काय? ते 56 भोगाच्या नावाखाली 100 पदार्थ जमतात. मग वाटता नाकी नऊ येतात. ते शिल्लक राहिले तर काय होईल या भीतीने. अरे ते जर का देवाने स्वीकारले ते प्रसाद आहेत, तर ते शिळे पाके जरी झाले, त्याला बुरशी लागली तरी खावं, कारण की देवाचा प्रसाद आहे ना. तो संपवायच्या मागे का लागता? जतन करा, तो जतन करून ठेवा. रोज थोडा थोडा खा, विटला तरी खात राहा, कारण देवाचा प्रसाद आहे. मग मात्र आपण तो ठेवायला तयार नाही. मग जर का ते विटलेलं असेल तर आपण ते खायला तयार नाही. देवाचा प्रसाद आहे पण आपण खायला तयार नाही. म्हणजे एक नवीन सोक्तीचे विधी. आमच्या स्वामींना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. म्हणून स्वामी सांगतात शोक्ती, शास्त्रोक्ती, लोकोक्ती या तिन्ही उक्ती परित्यजोनी. सोक्तीच्या गोष्टी करू नका. तुम्हाला मनाला वाटलं म्हणून तुम्ही ते केलं, काही उपयोगाचं नाही. किंवा लोकोक्ती, लोकांमध्ये सुरू आहे. 56 भोग आपल्याकडे का आले? लोकांमध्ये सुरू आहेत म्हणून आम्हाला वाटलं आम्ही सुद्धा करावं. येथोनी म्हणितले की जे ते सोडून लोकांनी म्हणितले की जे असं चालू आहे. आपल्या मनाने म्हणितले की जे ते आपलं सुरू आहे. शास्त्रोक्ती म्हणजे शास्त्रामध्ये, देवता शास्त्रामध्ये जे काही सांगितलेलं आहे ते परत आपण इथे सुरू केलेलं आहे. तिकडे उपवास तापास सांगितले, आपण इकडे सुरू करून दिले. ते म्हणजे इत्यादी प्रकारे शोक्ती, शास्त्रोक्ती, लोकोक्ती हे त्यागायला सांगितले. आपलं ते वचन ऐकताना काय आपल्या डोक्यात फरक पडतो काय माहिती नाही. ते त्यागायचा विषय सांगितलेला आहे. आपण ते काय करतो आहे ते स्वीकारलेलं आहे आपण. आणि स्वामी सांगतात येथीच्या व्युत्पत्ती व्युत्पन्न व्हावे, म्हणजे ब्रह्मविद्याशास्त्र जे
येथूनही सांगितलेलं आहे, म्हणजे देवाने स्वतः सांगितलेलं आहे, निरूपण केलेलं आहे आणि ते स्वतः विहित केलेलं आहे की हे करा म्हणून. त्याविषयी तुम्ही उहापोह करा, म्हणजे चिंतन करा, त्याविषयी धर्मवार्ता करा, परस्परे मथन करा, मग नूतन म्हणजे त्यातनं तुम्हाला तो अर्थ जो आहे तो प्राप्त होणार आहे. आपण काय करतो आहे की येथीचे जे काही शास्त्र आहे ते बाजूला सोडून शोक्ती, शास्त्रोक्ती, लोकोक्तीच धर्म आचरण सध्या मानव पंथामध्ये सुरू आहे. आणि म्हणून इथे आपल्याला या परमेश्वर दायक विधींचंच आचरण घडणं हे सर्वात जास्त महत्वाचं. जर का आपल्याला मोक्षाला जायचंय, तर परमेश्वराकडे जायचं असेल तर आपल्याला परमेश्वराने सांगितलेल्या रस्त्याने जावं लागेल. तुम्ही दुसरा जर का रस्ता धरला, आता आपल्याला इथून पुढच्या गावाला जायचंय, जिल्ह्याच्या गावाला जायचंय, त्यांनी सांगितलं सरळ जा बरं का, आणि आपण डावी किंवा उजवीकडनं गेलो तर त्या गावाला कशाला पोहोचू. सर्वसाधारण उदाहरण आहे. तसं देवाकडे कसं जावं लागेल बरं आपल्याला, किती उपहार करावे लागतील, किती दिवे लावावे लागतील, किती फुलं व्हावे लागतील, किती प्रकारचे उपहार करावे लागतील की मग आपण देवाकडे जाऊ ना. आस्तिपरीमध्ये सरळ सरळ सांगितलंय की स्मरणाने जो मरेपर्यंत स्मरण करेल त्यालाच परमेश्वर भेट देणार आहे. इतकं किती किती स्पष्ट सांगितलेलं आहे. मग आता आपण वेगवेगळ्या विधी का करतोय. आपल्याला असं वाटतंय की देवाने आपल्याला भेटच दिली नाही पाहिजे म्हणून आपण वेगवेगळे विधी करतोय का. कारण की देवाने सांगितलेला विधी केलं तर देव भेटतील आणि आपल्याला देवाची काही भेट नको पाहिजे. मग आपण काय करायचं, देवाने न सांगितलेले विधी करायचे, म्हणजे देवही भेटणार नाही आणि आपलं जन्म मरण चालू राहील, कलियुगामध्ये येत राहू आपण. अशा प्रकारचं काय आयोजन आहे का आपलं. म्हणजे इत्यादी प्रकारे स्वामी काय सांगतात की येथीच्या नामाचं जे काही स्मरण आहे, येथीचे नामे जाप्य करा तरी प्रवृत्ती भंगेल. आपला विषय सुरू आहे की आत्ता आम्हाला भेट द्यावी अशी देवाची प्रवृत्ती नाही आहे, नाहीतर देव कधीच आले असते. निळभट्टांकडे स्वामी आले ना, येऊ शकतात स्वामी आपल्याकडे पण, आणि आपल्याकडे येऊन भिक्षेमध्ये आपल्याकडील अन्न आणि सोबत आपल्यालाही देव घेऊन जाऊ शकतात. परंतु आपली तयारी आहे का आत्ता. जर का आत्ता देव दुपारच्या 2 वाजता आले तर आपण काय म्हणू, देवा थोडं ऊन कमी होऊ द्या मग निघू आपण. आपली लगेच जाण्याची तयारी आहे का, नाही जाता येणार आपल्याला. म्हणून देवाची पण प्रवृत्ती नाही आहे. म्हणजे परमेश्वराची प्रवृत्ती आत्ता आपल्याला भेट देण्याची नाही. तिथे स्वामींसारखेच दिसणारे एक जण येतात, माहीम भट्टादी सगळेच, त्यांना वाटतं की स्वामी आले स्वामी आले. 32 लक्षणीच आहेत ते आणि त्याच्यामुळे स्वामींसारखे ते दिसतात. सगळेजण मोहरल्या गेले, म्हणजे मोहल्या गेले की स्वामी आले बरं का. परत माहीम भट्टानी भटोबासानं सांगितलं, त्या भटोबास म्हटले नाही स्वामी आलेले नाहीत, ते स्वामी नाहीत. कारण की स्वामींनी मला सांगितलेले आता तुम्हा नव्या संबंध, आता पुनःसंबंधाशिवाय भेट होणार नाही. देवाच्या वचनावर किती पक्का असावा आपण, देवाच्या वचनाचा विश्वास किती असावा या एका लेळेवरून कळतं बरं का. स्वामींसारखे दिसणारे व्यक्ती आहे पण ते स्वामी नाहीत, हे केवळ आणि केवळ भट्टोबा जाणतात. कशावरून जाणतात, वचनावरून जाणतात. वचनरूप परमेश्वर कशाला म्हणतात, याच गोष्टीला म्हणतात. आणि म्हणून वचनाचा किती महत्व आहे आणि वचनावर किती प्रमाणात विश्वास ठेवायचा. 100% विश्वास वचनावर आपण ठेवला पाहिजे. तो आमचे भट्टोबास ठेवतात आणि म्हणून ते पंथाचे पहिले आचार्य झाले. माहीम भट्ट नाही झाले, कारण की माहीम भट्टांना ते आमचे स्वामीच आले असं वाटलं आणि ते खरंच स्वाभाविकच आहे. स्वामींसारखे दिसणारे स्वामीच असणार हे सर्वसामान्य सर्वांनाच वाटणार. जे भावनिकतेने विचार करणार आहेत त्यांना निश्चित वाटणार, पण जे ज्ञानयुक्त विचार करणार आहेत त्यांना अजिबात कधीच नाही वाटणार. कारण की ज्ञानाचं अधिष्ठान सर्वात महत्वाचं आहे, ब्रह्मविद्या ज्ञानाचं. सोबतीचं भावनिकता म्हणजे काय आहे, आपण जे इमोशनल होतो म्हणजे काय आहे की आपली सोबती त्याच्यामध्ये येते, आपल्या सोबतीचा विचार त्याच्यामध्ये येतो आणि म्हणून आपल्याला तसं वाटायला लागतं. कोणी म्हटलं असा विधी नाही आहे, नाही आम्हाला, आता ही भावक्रिया आहे.
मग हे असं करू नका, नाही नाही ही भावक्रिया आहे. भावक्रिया सुद्धा ज्ञानामध्ये बसली तीच भावक्रिया असली पाहिजे. ज्ञानाच्या चौकटीच्या बाहेर भावक्रिया नसली पाहिजे. त्या भावक्रियेला अज्ञानाचं स्पर्श नसला पाहिजे, त्याला ज्ञानाचा स्पर्श असला पाहिजे. आई मुलाविषयी कितीही प्रेम करत असली तरी आई रोज मुलाला वाटी वाटीभर तूप पाजू शकते का? ती किती माझ्या मुलाने चांगलं दष्टपुष्ट झालं पाहिजे, ती 2, 3, 4 चमचेच फक्त तूप खाऊ घालणार. वाटी वाटीभर बदाम खाऊ घालेल का आई त्याला? किती प्रेम असेल, नैसर्गिक सांगितलं, मातेचे स्नेह ते नैसर्गिक, तरी आई त्याला 3-4 बदामाच्या वरती बदाम खाऊ घालणार नाही. म्हणजे आई किती भावनिक असली तरी ज्ञानाच्या बैठकीत चौकटीतच आई भावनिक आहे, त्याच्या पलीकडे ती भावनिक होऊ शकत नाही. आणि म्हणून इथे आम्हाला सुद्धा जे कार्य करायचं आहे ते भावपूर्वकच करायचं आहे. देव भावाचा भुकेला, पण ज्ञानयुक्त भाव असणं त्यामध्ये गरजेचं आहे. मग आता जी देवाला आपल्याला भेट देण्याची प्रवृत्ती नाही, ती प्रवृत्ती आपल्याला काय करायची? निर्माण करायची. कोणामध्ये? देवामध्ये निर्माण करायची. आता निळभट्ट भांडारेकरांच्या गावामध्ये कितीतरी लोक राहतात. निळभट्ट भांडारेकरांच्या घरात ते आहेत, त्यांची पत्नी पण राहते आहे, परंतु स्वामी कोणासाठी आलेले आहेत? केवळ निळभट्ट भांडारेकरांना भेट देण्यासाठी आले, त्यांच्या पत्नीला भेट देण्यासाठी आलेले नाहीत, गावातल्या लोकांना भेट देण्यासाठी आलेले नाहीत. ही प्रवृत्ती जी आहे ती निळभट्टांनी स्वतः कमवलेली आहे आणि स्वतःसाठी म्हणून कमवलेली आहे. आणि एक म्हणजे त्यांनी धांदूल मोक्ष केला नाही. निघताना किती लोक निघाले? ते निळभट्ट एकटेच निघाले. ते काही पत्नीला म्हणाले नाही की तू पण चल, अजून नातलं काही येऊ द्या वगैरे, सगळेच धर्माला लागले पाहिजे, सगळ्यांचं अनुसरण झालं पाहिजे. हा धांदूल मोक्ष करायचा नसतो. इथे हा धर्म जो आहे तो तुम्हाला कळाला, तुम्हीच त्याचं आचरण करा, तुम्ही त्याचं ज्ञान घ्या आणि तुम्ही पुढे चाला. तुम्ही इतरांच्या अपेक्षा ठेवाल तर इतर कोणी तुमच्या सोबत येणार नाही. तुमचा जो अधिकार आहे तो त्यांचा अधिकार नसणार आहे. म्हणून लीळाचरित्र जर का वाचलं, निळभट्ट एकटेच निघाले, आमचे भटोबास एकटेच निघाले, आमचे माहीम भट्ट एकटेच निघालेले आहेत, घरातनं आमच्या महादाईशा सुद्धा एकट्याच निघालेले आहेत. म्हणजे त्यांनी सुद्धा तो धांदूल मोक्ष केलेला नाही आहे. पद्मनाभी देवांना वाटतं की नाही नाही सगळेच आले पाहिजे, आमच्या घरातले सगळ्यांनी इथे राहावं, सेवादास्य करावं, ज्ञान श्रवण करावं. स्वामी म्हणतात, अरे काय मनोरथ चालू आहे तुमचा? आमच्या समोर बसलेले आहात आणि तुम्ही आमचं चिंतन करण्याच्या ऐवजी तुम्ही घरातल्या लोकांचं चिंतन करत आहात. बघा बरं का, हा थोडासा संवेदनशील विषय. धर्मासाठी आपण पूर्णपणे स्वार्थी झालं पाहिजे असल्या प्रकारचं वाक्य मी अलीकडे बोलायला लागलो बरं का. धर्मासाठी स्वार्थी व्हा म्हणजे, स्वार्थी होणं म्हणजे काय? स्वतःच पाहणं. धर्माच्या कर्माच्या अर्थी तुम्ही सगळ्यांशी मिळून मिसळून राहतो, भाग तुमचा आहे, पण धर्माच्या अर्थी तुम्ही म्हणाले 4 लोक स्मरणाला जाऊ नाही, एकटेच जा स्मरणाला. तुम्ही म्हटले की अनुसरणाला 4 लोक मिळून जाऊ नाही, एकटेच जा, 4 लोकांची वाट बघू नका. ते सकाळी तुम्हाला जायचं तर ते संध्याकाळी नेतील तुम्हाला. तुमच्यामध्ये 12 तासाचं अंतर पडेल. ते नाही, राजा आणि प्रधान ते त्या लुईपाईला हसले. म्हणजे राजा हसला, तो उष्ट अन्न वगैरे खातो आहे आणि राजा त्याला हसला. तर लुईपाई सामर्थ्यवंत माणूस आहे, तो म्हणतो की राजा तू हसा तो तू हसा, मग परंतु मी जर का हसलो तुझा हाती घोडे सगळे असतील बरं का. आता ते राजाला वाटलं हे काहीतरीच बोलतो बरं का, उष्ट अन्न खाऊन राहिल्याने मला म्हणतो की असं असं. तो राजा त्याला म्हणतो हस हस बापुडा, हस, तुला काय हसायचं ते हस. आणि लुईपाई हसला आणि राजाचे हत्ती घोडे वगैरे सगळे हसायला लागले. इतके हसले की आता हसून हसून जीव जायची वेळ आलेली आहे. तुम्हाला माहिती आहे का, हसून सुद्धा जीव जात असतो खूप प्रमाणाच्या बाहेर हसलं की. आणि मग तो प्रधान म्हणतो राजाला की त्यांचे पाय धरा, हे लोक मरून जातील सगळे, आपलं सैन्य असंच मरून जाईल, लढून नाही तर हसून मरेल सगळं, त्यांची माफी मागा. राजाला पण गांभीर्य लक्षात आलं आणि राजाने पाय धरले आणि ते सगळं हास्यरस तो
आखडता घेतला, सगळे शांत झाले. राजा म्हणे मला तुमचा उपदेश घ्यायचा आहे. ते म्हणाले ठीक आहे, वपन करा म्हणजे टक्कल करा आणि 4 घरची भिक्षा मागून आणा. राजा प्रधान म्हणाले आपण एवढे प्रतिष्ठित आहोत, लोक काय म्हणतील, वपन वगैरे करू पण भिक्षा कधी मागू, काळोख पडल्यानंतर मागू, दिवसा मागितले लोक ओळखतील आणि हसतील आपल्याला. म्हणून ते रात्री 12 तासांनी गेले आणि भिक्षा आणून त्या लुईपाईला दिली. थोडी एवढा वेळ का लागला, 12 तासाचं अंतर पडलं म्हणे. ते म्हणे असं असं आहे, आम्हाला थोडी लाज वाटत होती. तर म्हणजे ठीक आहे, मग आता सिद्धी गई 12 बरस. आत्ता सकाळीच्या सकाळी तुम्ही आणून दिले असतं, लगेच सामर्थ्य तुम्हाला, सिद्धी तुम्हाला देऊन दिली असती. तुम्ही 12 तासाचं अंतर लावलं का, तर 12 वर्ष तुम्हाला आता सिद्धी भेटणार नाही. सिद्धी गई 12 बरस. म्हणजे एवढूशा एका गोष्टीमुळे एवढं महद अंतर पडू शकतं. आणि म्हणून इथे आमचे जे भटोबास, माहीम भट्ट हे सगळेजण जे दिसतात आपल्याला, ते लगेच त्यांनी त्याग केलेला आहे. जो 12 महिन्याचा जे काही त्याग आहे, तो एका महिन्यावर, एका दिवसावर, एका क्षणावर आणून ठेवणारे माहीम भट्ट देखील आमच्या समोर आहेत. आणि परमेश्वराची जी प्रवृत्ती आहे, त्या प्रवृत्तीला ते विखो ठरलेले आहेत, विखो झालेले आहेत, पात्र झालेले आहेत, योग्य झालेले आहेत. आणि म्हणून इथे आम्हाला काय करायचं आहे की जी परमेश्वराला भेट देण्याची प्रवृत्ती नाही आहे, ती प्रवृत्ती आपल्याला आपल्या विषय तयार करायची, वैयक्तिक आपल्या विषय. मी असं म्हणत नाही की इतरांचा विचार नाही करायचा, धर्म कार्यासाठी इतरांचाही विचार करावा, पण तो त्यांच्या मर्यादेपुरता करावा. तुम्हाला जर का वचन पाठांतर करायला दिले, तुमच्या सोबतची व्यक्ती ते म्हणते आम्ही रोज 5 वचन पाठांतर देऊ, आणि तुमची क्षमता किती आहे, 10 वचन पाठांतर करायचे आहे, तर त्यांना 5 वचन पाठांतर करू द्या, तुम्ही 10 वचन पाठ करा. तुमचा अधिकार चांगला आहे, तुम्ही योग्य अधिकाराचा योग्य उपयोग करा. तुम्ही त्यांच्या सोबत राहून 5 वचन पाठ करायला लागू नका, 5 वचन कमी पाठ करू नका, 5 वचन जास्त पाठ करा. येणे अर्थी स्वार्थी व्हा, त्यांनाही धर्म घडवा, पण त्यांच्या अधिकारानुरूप त्यांना घडू द्या. आणि तुमचा अधिकार उत्तम असेल तर तुम्ही उत्तम अधिकारीशीच धर्म आचरा. इतरांचा अधिकार थोडा न्यून असेल तर त्यांना त्यांच्या अधिकाराच्या अनुरूप त्यांना त्यांचा धर्म करू द्या. त्यांच्या सोबत राहाल तर तुम्ही सुद्धा मागे पडून जाल. असं ना, चालताना काय करतो आपण, आपल्या पद्धतीने आपण चालतो. एखादा मागे पडत असेल तर त्याला तेवढा आधार द्या, परंतु त्याच्यासाठी मागेच राहू नका. एखाद्याने म्हटलं मला अनुसरण घ्यायचं पण मला पुढच्या जन्मात घ्यायचं आहे, मग तुम्ही थांबाल का त्याच्यासाठी? कदाचित त्याचं पुढच्या जन्मात होईल अनुसरण, आणि आपण चतुर्विधीला निघून गेलो तर, चौकडीलाच निघून गेलो तर, नरक फळाला निघून गेलो तर. म्हणून त्याचा विचार नका करू किंवा त्याच्या विचाराने नका चालू. आपला आचार जो आहे तो परमेश्वराच्या विचाराशी आपल्याला जोडायचा आहे. आणि म्हणून आत्ता परमेश्वर जे आपल्याला भेट देत नाहीत, ती प्रवृत्ती आत्ता तयार करा. आत्ता आपलं वचन पाठांतर होत नाहीये, देवाची प्रवृत्तीच नसेल कदाचित, किंवा आपण तो अनधिकार जोडला असेल, तर तो अनधिकार तयार करता येतो बरं का. तुम्ही रडत बसू नका आमचा अनधिकार आहे म्हणून. तो अनधिकार आपल्याला इथे तयार करता येतो. जीव स्वातंत्र्य नावाचा एक भाग ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तुमचा जो काही अधिकार नाही, तुम्ही जे जोडलेलं नाही ते तुम्हाला नव्याने जोडता येतं. त्या टप्प्यामध्ये तुम्हाला पोहोचता येते, जे तुमच्याकडे नाहीच ते तुम्हाला मिळवता येतं. आणि ते सगळं कसं मिळवता येईल, कसं मिळवता येईल, किती उपाय करावे लागतील सांगा बरं. पुढे लिळेत सांगितलंय का, किती दिवे लावल्याने देव भेटतील आपल्याला, किती फुलं वाहिल्याने देव भेटतील. इथे सांगतात जो जन्मक्षेपी स्मरणामध्ये, नामचिंतनामध्ये, चतुर्विध स्मरण म्हणजे चतुर्विध आणि चतुर्विध दुःख पहिल्या सत्रामध्ये आपण विषय बघितला. तर त्या पूर्ण जे काही स्मरण आहे, असं पूर्ण स्मरण आपण करत असू मरेपर्यंत, तर परमेश्वर भेटणं काहीच अवघड नाही, एकदम सोपं आहे. मी नेहमी सांगतो या जगात काही भेटणं सोपं असेल तर ते परमेश्वर आहेत, ते भेटणं सगळ्यात सोपं आहे. कुठल्याही प्रकारचं खर्च नाही, काही नाही. वेळ आपल्याला उपयोगामध्ये आणायचा आहे, स्मरण करायचं आहे,
कारण निरंतर परमेश्वरा ते आठवावे, फक्त एवढीच अट आहे, याच्या व्यतिरिक्त कुठली अट नाही. आणि जर का निरंतर देवाचं स्मरण करत असू तर देवानी सांगितलेला जो आचार आहे, सुख साधने देवन पविजे नाही का, म्हणून दुःखरूप साधन जे देवाने सांगितलेलं आहे करणीय प्रकरणामध्ये, एकूण 19 वचनं जे आहेत ती करणीय प्रकरणाची आहेत. ते सर्व आचार तुम्हाला सहज साध्य होतो. फक्त काय करावं लागतं, निरंतर परमेश्वराला आठवावं लागतं. सांडवा प्रसंगी जी भीती वाहून जाण्याची, बुडून जाण्याची बाकीच्यांना होती, ती भीती भट्टोबासांना पण होतीच की. परंतु भट्टोबासांच्या इतरांच्या मनामध्ये ती भीती आहे, पण भट्टोबासांच्या मनामध्ये ती भक्ती रूपाने आहे की बुडालो, वाहून गेलो तरी देवासाठी म्हणून वाहून जाणार, बुडून जाणार उलट चांगलं आहे. देवासाठी मेलो तरी चांगलं आहे, देवासाठी जगलो तरी चांगलं. दोन्ही गोष्टी फायदेशीर आहेत. काही गोष्टींसाठी आपण जगणं महत्वाचं असतं, मरणं महत्वाचं नसतं. काही वेळेला मरणं महत्वाचं असतं. तुमची जर का काही पॉलिसी असेल तर आपलं मरणं महत्वाचं आहे, म्हणजे बाकीच्यांना काही ना काय मिळतं त्याच्यातनं. इथे देवासाठी जगणंही तेवढंच महत्वाचं आणि मृत्यू सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. आणि म्हणून इथे या ठिकाणी आपल्याला ते परमेश्वराचं नाम स्मरण करावं लागेल. तर प्रवृत्ती भंगेल, कसली प्रवृत्ती, जे आपल्याला दर्शन देत नाहीत परमेश्वर, किंवा आपल्याला तो अधिकार घडवत नाही, प्रेमोपाय घडवत नाहीये देव. का नाही घडवत, कारण की ते अडथळे सगळे जोडून ठेवलेले आहेत. आता एखाद्या पहिलीच्या मुलाने म्हटलं की मला 10वीचा अभ्यास शिकवा, शिकवू शकतो आपण त्याला, काही अडचण नाही, शिकवता येतो त्याला. पण त्याला समजेल का, त्याला समजणार नाही. ते ज्याचं सूत्रपाठ झालेलं आहे त्याला आपण टीका सांगितली त्याला समजेल का, आपल्याला सांगायला हरकत नाही, पण त्याला समजणारच नाहीये. त्याचा तो अधिकार घडवावा लागेल. मग तो अधिकार कशाने घडतो, देव आत्ता या क्षणी भेटायला येऊ शकतात आपल्याला, काही अडचण नाहीये. परंतु आपला जो अडथळा आहे त्या अडथळ्याच्या अनुरूप देव भेटल्यानंतर आम्ही काय करणार आहोत हे पण तेवढंच महत्वाचं आहे. आमचे स्वामी भेटल्याने आम्ही मार्कंड झालो तर, आमचे स्वामी भेटल्यावर आम्ही काळबोटे झालो तर, कारण की सन्निधान प्राप्त झाल्यानंतर सन्निधानातलं जे ओक्ट केलेलं आहे पूर्व काळामध्ये, त्या ओक्ट्याचा प्रसव नव्याने उभा राहतो. सांगा आता, देव भेटणं लाभदायक की दुःखदायक आहे? जर का देव भेटले आणि आपला प्रसव उद्भवला तर, काळभोट्यांना देव भेटले, त्यांचा कुठला प्रसव उद्भवला, देवाशी खोटं बोलण्याचा प्रसव त्यांचा मागचा उभा टाकला ना पुढे. मार्कंडांचा खोटं बोलण्याचा प्रसव उभा टाकला, तुमचा तो प्रसव जो आहे तो उभा ठाकणारच, कारण की त्याचा प्रसव मोडलेला नाही, आपण प्रायश्चित्त त्याचं केलेलं नाहीये. सांगा देव भेटून काय लाभ मग? कुठेतरी स्वामी हेमाद्री किंवा ब्रह्मसान वगैरे यांना पण तर स्वामी भेटलेच की नाही, काय केलं त्यांनी, यंत्रासन रचलं, मागील प्रसव पुढे आला, विषाच्या सुपाऱ्या दिल्या, स्वामींनी ते टाळल्या तरी त्यांनी पाठवल्या. म्हणजे देव भेटल्यानंतर हे पण होऊ शकतं बरं का. तुम्ही असं समजू नका की देव भेटले म्हणजे मोक्ष भेटला. देव भेटल्यानंतर मागील असा दोषरूपी प्रसव पण उभा राहू शकतो. म्हणून आम्हाला काय करायचंय, देव भेटल्यानंतर गुणरूपी प्रतिकारांतच आमची पुढे आली पाहिजे. दोषरूपी प्रसव आमचा पुढे येता कामा नये, त्याची तयारी आम्हाला आत्ता करायची. म्हणून देव आम्हाला भेट का नाही देत, त्याचं कारण हे आहे की तो जो अडथळा आहे तो बरोबर परत उभा टाकणार, परत असन्निधान आम्हाला लाभणार आहे. आज जे 800-850 वर्ष आम्हाला देवाचं असन्निधान आहे ते कशामुळे आहे, ते याच गोष्टीमुळे आहे. आणि म्हणून स्मरणाद्वारे, नामस्मरण जे सांगितलंय, जो जन्मक्षेपी दुःख त्याच्यामध्ये निर्वेद अनुताप अनुशोच, हे दुःख का सांगितलेलं आहे की स्मरण खूप वेळ चालावं म्हणून नाही, तर हे स्मरण करत असताना आम्हाला हेही करायचं आहे की त्या, म्हणजे आतापर्यंत मी सांगत होतो हे, की त्या सांडव्याच्या लिळेमध्ये जे स्वामींच्या प्रवृत्तीला विखो होत नाहीत ना, त्याच्यामध्ये आपण देखील होतो बरं का. नाही म्हणणार की आम्ही सांडवा बांधू शकत नाही, त्याच्यामध्ये आपण पण होतो. हे आतापर्यंत मी सांगत होतो.
पण नंतर माझ्या लक्षात आलं की नाही, त्याच्यामध्ये पण आपण नव्हतो, आपण उपस्थितच नव्हतो की सेवा प्राप्त होणार आहे, म्हणून आधीच आपण निघून गेलेलो आहे. की आपल्या लक्षात येतं की आता इथे सेवा निघणार आहे बरं का, काहीतरी काम करावं लागणार, कपडे खराब होणार, धूळ लागणार, आपलं शारीरिक कष्ट करावे लागणार आहे. लगेच आपण तिकडून काय करतो, थोडं थोडं बाजूला होऊन जातो. माझे थोडं पाठ दुखते आहे, मला थोडं जमत नाही, वाकायला होत नाही, म्हणजे इत्यादी कारणे सांगून आपण बाजूला होतो. तसं आपण तेव्हा बाजूला होऊन गेलो. का बरं? त्याच्यामध्ये आतापर्यंत मी स्वतःला घेत होतो, पण आता का नाही घेत? कारण की त्यांना परत भटोबासांनी बोलवलं, त्यांना परत सेवा घडली, देव परत त्यांच्यावर प्रसन्न झाले, आपल्यावर नाही झालं. म्हणजे आपण परत देवाला जे उदास केलेलं आहे ते परत प्रसन्नच केलं नाही, म्हणून परत सन्निधान जे लाभावं आपल्याला ते लाभलेलं नाही. पण त्या जीवांनी देवाला उदासही केलं आणि परत सेवेत सहभागी घेऊन त्यांनी देवाला परत प्रसन्नही केलं. मध्यस्थी भटोबास आहेत, परंतु आपल्यावर जे देव उदास झाले, आज थोडकी नव्हे ते 850 वर्ष आता होत आलेले आहेत, अजून देवाची आणि आपली भेट नाही. आपल्याला थोडंसंच कुठल्या त्या योजनेचे पैसे 1 महिना उशिरा आले तर आपली गडबड होऊन जाते. ते 3 महिने झाले तरी बँकेचं व्याज आलं नाही, लगेच आपली किती वेळ झाला भाजी परत वाढायला आली नाही तरी आपली घालमेल होते. परंतु किती वर्ष, कैक 100 वर्ष झाले, 100 वर्ष म्हणजे 850 वर्ष, अजून देवाची आपली भेट झाली नाही. याचं कारण आपण कधी काही शोधलेलं आहे का? नाही शोधलं. याचं कारण आहे नामस्मरण जे आहे ते आपलं घडलं नाही. आणि ते जर का तुम्ही यथातथ्य ते नामस्मरण जर का आपल्याला साधल्या गेलं, ते नामस्मरण जर का आपल्या घडल्या गेलं, तर परमेश्वराला आपल्याला भेट देण्याची प्रवृत्ती तयार होईल. देव भेटही देतील आणि भेट झाल्यानंतर आपला कुठलाही प्रसव उभा टाकणार नाही, आणि ठाकला तर तो परमेश्वर काय करतील, नाश करून टाकतील. त्या प्रसवाचा, दोषाचा नाश परमेश्वर करतील. आमचे भटोबास भेटले तर त्यांचा प्रसव उभा ठाकला नाही अशातला भाग नाही, प्रसव त्यांचा उभा ठाकला. आणि म्हणून तर 5 भेटी त्यांना काही पाहिजे ते मिळालं नाहीये. 5 भेटीमध्ये स्थित्यांतर झालं, पण पहिल्या भेटीत जो बोध झाला पाहिजे माइंड बटन सारखा, तो झालेला नाही. म्हणजे 5 भेटी बोध होण्याला अडथळा आहे. पण 5 भेटीमध्ये काय झालं, बोध होण्याला जो अडथळा आहे ना, तो 5 भेटीमध्ये नाचण्याचं कार्य पण एका बाजूला सुरू आहे, हे पण लक्षात घ्या. आणि 6व्या भेटीला बोध झाला, पण अनुसरण 6व्या भेटीला झालं नाहीये. अनुसरण होण्याला 7वी भेट म्हणजे भटोबासांची जेवढ्या काही भेटी झाल्या त्या सगळ्या सकारात्मक होत्या, चांगल्या होत्या, कुठलाही दोष त्याच्यामध्ये उभा टाकला नाही. आणि जर का अडथळा असेल तो आमच्या देवानी सांगितलं, येथूनही तुम्हा आता स्थित्यांतर किंगा सांगितलेलं आहे. म्हणजे तुमचा दोष तो नासत जाऊन तुमची योग्यता जी आहे ती त्याच्यामध्ये वाढत जाणार आहे. तुम्ही बोधाला पहिली जी भेट आहे ती दुसऱ्या भेटीच्या योग्यतेला कारणीभूत झाली. दुसरी भेट जी आहे ती 3ऱ्या भेटीला कारणीभूत झाली. 3री भेट 4थ्या भेटीच्या योग्यतेला कारणीभूत झाली. 4थी 5व्या भेटीला, आणि 5वी 6व्या भेटीला कारणीभूत होऊन परत बोध होण्याला सुद्धा ती कारणीभूत ठरली. या आधीच्या 5 भेटी भटोबासांच्या 6व्या भेट होण्याला आणि 6व्या भेटीत बोध होण्याला त्या योग्य ठरलेल्या आहेत. आणि ह्या सर्व भेटी ज्या आहेत त्या 7व्या भेटीला आणि अनुसरणाला, एकूण किती भेटी झाल्या भटोबासांच्या, कितव्या भेटीत अनुसरण झालंय? 7व्या भेटीत झालं की नाही? आज एक नवीन संशोधन करूया की भटोबासांच्या 8व्या भेटीमध्ये स्वामींचं अनुसरण त्यांना घडलेलं आहे. 7 भेटी झाल्या आणि 7वी भेट घेतल्यानंतर भटोबास निघाले ना गावाकडे, गेले की नाही? साहित्य घेऊन गेलेले आहेत आणि तिथून परत आले. आता किती भेट झाली? आत्ताची भेट वेगळी आहे. जे होऊनी गेली ती ते नव्हे, आता जे होऊनी आले ती ते होय. आता गेले ते प्रपंचात जायचं म्हणून गेलेले आहेत, आणि येताना कसे आलेले आहेत की स्वामींच्या सन्निधानी राहायचे म्हणून आलेले आहेत. ही त्यांची 8वी भेट आहे.
लक्षात घ्या, आपल्याला 7वीच भेट लक्षात येते, परंतु ती 8वी भेट आहे आणि 8वी भेट तुमच्या आमच्या सर्वांच्या आठवणीत राहणारी ती भेट आहे. 7व्या भेटीमध्ये साठवल्या गेलेलं आहे सर्व काही आणि 8व्या भेटीमध्ये कायमस्वरूपी आपल्या पंथाला आठवणीत राहील तो दिवस. ती 8व्या भेटीमध्ये अनुसरण त्यांचं जे आहे ते झालेलं आहे. अशा पद्धतीने एवढ्या भेटी त्यांच्या व्हाव्या लागल्या. त्या प्रत्येक भेटीमध्ये परमेश्वराचं अनुष्ठान जे आहे ते वाढत चाललं. भटोबासांच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराचं जे अधिष्ठान आहे ते वाढत चाललं. प्रति भेटी आवडी वाढत 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 गेलेली आहे. जेवढं भटोबासांना लांब ठेवलं कोणी, दादोसांनी, तेवढी भटोबासांची आवड दुप्पट होत गेली, वाढत गेली. हे प्रगतीचं लक्षण आहे. आम्ही थोडं निरूपणाच्या बाजूला गेलो की परत आम्हाला मळीनत्व येतं. परत येते का आठवण तुम्हाला निरूपणाची? आता निरूपण संपलं की 8-15 दिवस आपण त्या वातावरणामध्ये असतो. जसा पावसाळा आला की सगळं वातावरण आपलं धुवून निघतं चांगलं, मग काही निरूपणाची आठवण नाही, काय नाही. मग परत जेव्हा कधी वर्ष पूर्ण होईल तेव्हा आपल्याला विचार केला जातं की निरूपण ठेवायचं का, हो बघू, अमकं टमकं हे ते, म्हणजे परत ते वातावरण तयार व्हायला एवढा कुठला तरी वेळ लागतो. भटोबासांचं असं नव्हतं. प्रत्येक भेटीमधनं जेव्हा परत घरी जायचे अजून देवाचं चिंतन वाढायचं, परत भेट घेतली की अजून वाढायचं, परत वियोग झालं की अजून वाढायचं. त्यांच्या त्या योग्यतेची जी वाढ आहे ना त्याला मर्यादाच नव्हती, ती वाढतच होती. आणि म्हणून भटोबास 5 भेटी घेतल्यानंतर घरी गेले, परंतु 6 भेटी घेतल्यानंतर घरी गेले पण घरचे नाही झाले. ही भटोबासांच्या धार्मिक प्रगतीचे लक्षण आहे. ते घरी गेले पण ते घरचे झाले नाहीत, ते देवाचेच होत गेले. उलट घरी गेल्यानंतर अजून देवाची जास्त आठवण त्यांना यायला लागली, जास्त अधिष्ठान व्हावं लागलं. जे निरूपण ऐकलं ते अंतःकरणामधनं आचरणामध्ये यायला लागलं आणि ते वैराग्य जे आहे ते निरंतर त्यांच्यामध्ये वाढत गेलं की 7व्या भेटीनंतर आता त्यांना वाटलं की आता देवाकडेच थांबायचं, घरी जायचं नाही. जे निघालेले ती औपचारिकता आहे. कधी कधी आपले निर्णय होत नाही. आमचे स्वामी जे त्यांना म्हणतात ना की चांग विचारा निके विचारा, आपल्याला काय वाटतं की स्वामींनी त्यांना आता विचार करायला लावला आणि तेव्हा ते विचार करतात, तेव्हा स्वामी तेव्हासाठी नाही म्हणत. भटोबासांचा विचार कदाचित त्या 7व्या भेटीपासून सुरू झालेला आहे. जेव्हा आले येत आहेत तेव्हाच ठरलेलं आहे की थांबायचं की नाही थांबायचं. थांबूयाच वाटलं की नको, पण हे पण आहे, मग ते पण आहे, पण देवाकडे थांबणंही गरजेचं आहे. देवाचा ओढा एवढा आहे की थांबण्याशिवाय गत्यंतर नाही. परंतु इकडची पण जबाबदारी आठवते. हे सगळं चालू आहे. 7वी भेट घेतली, घरी निघाले, आई वगैरे सगळे सोबत आहेत आणि मनामध्ये परत तेच चालू आहे त्यांच्या, थांबायचं की नाही, परत जाऊ का की घरी जाऊ, हे चालू आहे त्यांचं. आणि तोच विचारामध्ये ते कुठेतरी सगळं साहित्य आईकडे देऊन आलेले आहेत. म्हणून स्वामी म्हणतात चांग विचारा निके विचारा. हा संदेह तुमच्या मनात खूप वेळेचा चालू आहे की थांबू की नको, जाऊ की थांबू, काय करू, आईकडे लक्ष देऊ, परिवाराकडे लक्ष देऊ की देवाकडे येऊ, हा विचार कितीतरी दिवसापासून त्यांच्या डोक्यात चालू आहे. आणि म्हणून सांगतात स्वामी की चांग विचारा निके विचारा. विचार कसा करा, चांगला करा. आणि चांगला विचार नेहमीच आपल्या निक्याचा असतो असं नाही बरं का. त्या विचारामध्ये आपलं निकही झालं पाहिजे, चांगलंही झालं पाहिजे. नुसतं चांगला विचार चांगला नसतो. पंक्तीला गोड बनवावं चांगली गोष्ट आहे, वाईट आहे का? गोड बनलं पाहिजे पंक्तीला. परंतु ते जर का गोड आपण खाल्लं आणि आपल्याला गाढ झोप आली आणि देव विसरलो आपण, तर ते निका आहे का? गोड खाणं चांगलं आहे पण आपल्या जीव स्वरूपासाठी ते निक नाही आहे. खूपशा गोष्टी या चांगल्या आहेत परंतु त्या निक्या नाहीत, म्हणजे आपल्या जीव स्वरूपासाठी ते निका नाहीत. म्हणून स्वामी म्हणतात चांगला तर विचार कराच, पण तो तुमच्या जीव स्वरूपासाठी, जीवाच्या भल्यासाठी तो विचार, तो आचार, तो निका देखील असला पाहिजे. कधी कधी आपण प्रमाणापेक्षा, अधिकारापेक्षा जर का अधिक आचार केला तर आपल्या जीव स्वरूपाला मळीनत्व येऊ शकतं बरं का.
अधिकारापेक्षा अधिक आचार करू नये, आणि अधिकारापेक्षा कमी आचार केला तरी मळीनत्व येतं. आचार चांगलाच आहे, पण तो आचार त्या प्रमाणामध्ये करा, तुमच्या अधिकाराच्या अनुरूप तो वाढवा, थोडा थोडा वाढवा. वाढवायचा आहेच, पण तो अधिकाराच्या टप्प्यात बसला पाहिजे. नाहीतर काय होईल की आपल्याला मळीनत्व येऊन जातं. तुम्ही करता ना आता की 1 महिना सलग स्मरण केलं जाते की ना, मार्गशीर्ष महिन्यामध्ये विडे ठेवून एकदम, आणि 1 महिना संपला की ते स्मरण पुढे चालू राहतं की बंद होतं? चालू राहतं की बंद होतं? बंद होतं, आहे की नाही? म्हणजे काय झालं, इतका विधी केला की वर्षभराचं स्मरण एका महिन्यात करून टाकलं. आता वर्षभर स्मरण करण्याची गरज नाही, मळीनत्व आलं त्याच्यामध्ये. आपल्याला विधी करताना देखील मळीनत्व येतं बरं का. निमित्त विधी करत असू मळीनत्व येतं, मग नित्यविधीमध्ये जायचं. स्मृतीस्थळामध्ये आलेलं आहे. नित्यविधीमध्ये गेलो आपण, एकांकी आचार करता करता कधीतरी मळीनत्व येतं, मग निमित्त विधीमध्ये यायचं परत. असं दोन्हीकडे मळीनत्व येतं, आणि दोन्हीकडचं मळीनत्व जर तिकडे आलं तर निमित्त विधीत जायचं, निमित्त विधीत आलं तर नित्यविधीत जायचं. असं आपण स्वतःला समतोल ठेवून चालायचं आहे. कुठेच मळीनत्व आलं नाही पाहिजे. आलं की लगेच आपण थोडंसं नित्य निमित्त विधीमध्ये बदल करून घ्यावा आपल्या. अशा पद्धतीने विधी तर आम्हाला करायचंच आहे, परंतु त्या विधीच्या माध्यमातून देखील मळीनत्व नाही आलं पाहिजे. स्वामी म्हणतात ना, रडीजे ना किंगा रडींद्या काजळी पडे. रडणं, देवासाठी दुःख करणं चांगलंच आहे, पण तुम्ही प्रमाणापेक्षा जर का दुःख करत असाल, अधिकारा वेगळं दुःख करत असाल आणि निष्क्रिय दुःख करत असाल, तर मग मळीनत्व, काजळी पडे म्हणजे मळीनत्व येऊ शकतं. म्हणून आपलं ज्ञान आणि आपलं जे आचरण आहे त्यांचा समतोल ठेवता आला पाहिजे. जेवढं ज्ञान आहे तेवढं आचरण आपण करत राहिलं पाहिजे, आणि जेवढं आचरण करायचं आहे तेवढ्या संदर्भातलं ज्ञान आपण काढत राहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये ताजेपणा असला पाहिजे, त्याच्यामध्ये मरगळ नसली पाहिजे, आणि कुठल्याही प्रकारचा अधिकारापेक्षा अधिक आचार करण्याचा प्रयत्न करायचा नाही. याचं जिवंत उदाहरण आपल्याला छर्दोबांच्या रूपाने मिळतं की अधिकारापेक्षा अधिक आचार केला म्हणजे छर्दित अन्न भोजन केलं, आणि दुसरं म्हणजे विहित नसलेलं अन्न. स्वामींनी काय सांगितलं, एकी दिन मिळे दोन्ही दिन मिळे. म्हणजे आधी ते भिक्षाविधी सांगितलेला आहे, घर न निवडीत भिक्षा की जे सांगितलं, आणि जेवढं नगरांत का पात्रांत सांगितलेलं आहे. एक तर नगराचा अंत होईल किंवा पात्राचा अंत होईल, जे काय आहे तुमच्या पर्याप्त तुम्हाला भिक्षा आली म्हणजे तुमचं भिक्षाविधी तुम्ही त्या दिवसापुरता थांबवा. आणि जर का पर्याप्त भिक्षाच नाही आली तर काय करा, ना तर आपजवी जे शेवटच्या घरी किंवा संभवाच्या घरी मागा. तुमचं तो म्हणजे जेवढं तुमचं आहार शोधनीय आहे त्यानुसार तेवढा आहार जर का नाही आला तर ते शेवटच्या घरी आप जवा. आणि जर का शेवटच्या घरी पण नाही भेटलं तर काय करा, ना तर खुंट गिळी जे, म्हणजे त्यावेळी मग शांत बसा. कदाचित एक दिवस पूर्ण भिक्षाच नाही मिळाली तरी खुंट गिळा म्हणजे गप्प बसा. दुसऱ्या दिवस नाही मिळाली, तिसऱ्या दिवस नाही मिळाली, खुंट काही बोलतो का आपल्याशी? ऊन वारा पाऊस लागले तर तो तिथेच आपला उभा आहे, बसलेला आहे, तो काही बोलत नाही, काय नाही, शांत आहे. तसं आपण सुद्धा देवाकडे पण तक्रार करायची नाही, किंवा इतरांच्या बाबतीतही कुठली तक्रार नसली पाहिजे. नाही मिळालं, शांतता, काहीच नको. म्हणजे हे काय आहे, शांत राहायला सांगितलं. छर्दोबासांनी काय केलं, छर्दित भोजन त्यांना बघितलं, वमन केलेलं अन्न ते होतं, आणि ते वमन केलेलं अन्न बघितलं ते म्हणाले कदाचित ते देवानीच मला विहित केलेलं आहे, कुठलंच अन्न नाही मिळालं, हे अन्न मिळालं, हेच अन्न मी ग्रहण करतो. अर्थातच त्यांनी येतुली घृणा जिंतली असं स्वामीच म्हणतात. ते खरोखरच ते कमालच आहे त्यांचे, की एवढं छर्दित अन्न आपण स्वतः वमन केलेलं परत वळून बघत नाही आपण, है ना. आपल्यालाच आपल्या वमनाची किळस वाटते, आणि दुसऱ्याने वमन केलेलं त्यांनी खाल्लं, त्यांची खरंच कमाल आहे. परंतु ते विहिता बाहेर आहे बरं का, विहित नाही आहे ते. आपण मागाशी विषय सुरू केला, शोक्तीचं, शास्त्रोक्तीचं, लोकोक्तीचं, हे करत बसू नका, याच्या मागे वेळ घालवू नका, ह्याच्यातनं काही भेटणार नाही. प्रमाण शून्य ते गोसावी यांचे लेखी न लगे असं स्पष्ट सांगितलेलं आहे.
जे देवाने सांगितलं तेच करा. छर्दोबास उत्तम अधिकाराचे पुरुष आहेत, परंतु सोक्तीचा आचार केला. सोक्तीचा आचार केल्यामुळे मळीनत्व आलं आणि मळीनत्व वाढत वाढत गेलं. छर्दित अन्न भोजन केल्यामुळे अहंकार वाढला. हे लक्षात घ्या. ईश्वरोक्त जर का विधी केला तर कधीच अहंकार वाढत नाही, उलट विनम्रता वाढते. असं वाटतं देवाने याच्याही पेक्षा कठीण आचार सांगितला, माझ्याकडनं होत नाहीये, म्हणून विनम्रता राहते, प्रायश्चित्त दुःख राहतं. आणि आणि जर का सोक्तीचा आचार केला तर माझ्यासारखं करणारं कुणी नाही असं म्हणून अहंकार येतो आणि अहंकार मलिनत्वाकडे घेऊन जात असतो. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला कुठलंही दोषयुक्त आचरण करायचं नाही. विधी पण आचरायचा आहे, तर विधी सुद्धा निर्दोष असला पाहिजे. ईश्वर विहित विधीच आहे. स्थानवंदन विधी सांगितला, परंतु स्वामी म्हणतात विधी करिता अविधी संचरे. एकीकडे सांगतात परिहारे, विधीनेच अविधीचा परिहार होतो, हे तर देवाने सांगितलंच, पण विधी करतानाच अविधी पण होतो हे पण देव सांगायला विसरलेले नाहीत. आणि म्हणून जर का विधीमध्ये जर का अविधी घडत असेल तर टाळायचा प्रयत्न करा, तो टाळा. विधी अंतून अविधी जो आहे तो टाळायला पाहिजे. घडला तर मग त्याचं प्रायश्चित्त करा, तो दोष परत उभा ठाकला नाही पाहिजे परत. यासाठी म्हणून हे सर्व अडथळे आपले नासले पाहिजेत. आणि ते अडथळे नासल्यानंतर परमेश्वर जी भेट देणार आहेत आपल्याला, त्या भेटीचा आपल्याला लाभच झाला पाहिजे. बघा, असं काहीतरी पोटामध्ये काहीतरी निघालं, गाठ वगैरे झाली, मग ते डॉक्टर ऑपरेशन सांगतात, लगेच करतात का ते ऑपरेशन? नाही. इंजेक्शन सलाईन लगेच देऊ शकतात, पण त्याच्यामध्ये पण आहे की ताप कधी आला, 3 तास झाले, मग आता सलाईन लावता येणार नाही, उद्या या तुम्ही किंवा संध्याकाळी या, ही विशिष्ट वेळ जाऊ द्यावा लागतो. ऑपरेशनच्या बाबतीमध्ये सुद्धा काटेकोरपणा आहे की आल्या आल्या लगेच ऑपरेशन करता येत नाही. त्यासाठी त्या जीवाच्या काही अयोग्यता नासाव्या लागतात. पोटामध्ये अन्न नको, पाणी नको, त्याच्यानंतर तुमचं ब्लड प्रेशर, शुगर लेवल हे सगळं व्यवस्थित असलं पाहिजे, तेव्हा जाऊन कुठेतरी ऑपरेशन होतं. साधारण ऑपरेशनसाठी एवढं प्रोसिजर आहे. तर देव भेटण्याच्या वेळी आपल्यामध्ये कुठलाही दोष नसला पाहिजे किंवा देव भेटल्यानंतर तो दोष उद्भवला नाही पाहिजे, हे पण महत्वाचं आहे. आणि म्हणून सर्वार्थाने देवाने सांगितलं, आता आम्ही तुम्हाला भेट देणार नाही, आता भेट देऊन आणि भेट होऊन आपल्याला काहीच फायदा होणार नाही, होता होय दोषच आपल्याला मिळणार आहे. आता लक्षात घ्या की आपल्याला आता ज्ञान होत आहे, त्या ज्ञानाचा काय उपयोग करतो आपण? आता मी कितीही 4 दिवस स्मरणाबद्दल कितीही सांगितलं, काय होतं याच्याने? तुम्ही लगेच स्मरणाला लागता का? लगेच तुमचे चतुर्विध दुःखी स्मरण चालू होतं का लगेच? की पुढच्या वेळेस येईपर्यंत मी म्हटलं ते कुठे दिसत नाही, त्यांना स्वामी घेऊन गेले, असं होतं का कधी? नाही, कारण की आपण हा विषय इथेच सोडून देतो. गावाच्या बाहेर निरूपण आहे, तर निरूपण गावाच्या बाहेरच राहून जातं आणि आपण एकटेच घरी निघून जातो. कुठलाच विधी आपण करत नाही. म्हणजे ज्ञान भेटून तरी आपण त्याचा काय उपयोग करतोय? काहीच उपयोग नाही करत. मग देव भेटून आपण काय उपयोग करा? देव भेटल्यानंतर विधी सांगतील तुम्हाला, तर ते विधी आपल्याकडनं झाले पाहिजेत. मी जी नेहमी लीळा सांगतो, नाथोबासांना स्वामींनी सांगितलं तो साप आहे, धरा तो. जाणार का आपण? येणार बरं का तिकडून? मगाशी साप निघाला होता बरं का इकडे. म्हणजे हे इथे व्यवस्थापन करतानाच तो निघालेला आहे. या वेळेचा दंडवत सापाला सुद्धा आहे निरूपणाचा बरं का. तो काही पकडल्या गेला नाही, बरोबर ना? आता तो इकडे आहे, तो निरूपणाला येत असतो साप. आता जर का तो साप म्हटले की धरा जा बरं, आता नाही धरू का आपण? आता मी सांगितलं नंतर तर मी नाही धरणार, पण देवाने सांगितलं धरा साप, जाऊ का आपण? नाही बाबा देवा, शक्य नाही. परमेश्वर अशाच परीक्षा घेणार आहेत आपल्या. नाथोबास गेले धरायला, धरू नाही दिला देवाने, पण धरायला मात्र गेले. अशा आज्ञेचं पालन आपण करू शकतो का? वाहत्या पाण्यात देवाने म्हटलं उड्या मारा, मारू का आपण? नाही मारणार. स्वामींनी सांगितलं जा इथून पायी वाशिमला जाऊन पूजा द्रव्य घेऊन या, जाऊ आपण उन्हात आणत?
असे विधी देव सांगतील, अशा आज्ञा देव देतील, आपण पालन करू शकणार नाहीये. का? कारण की तो भाव अजून आपल्या मनामध्ये, ती तयारी आपल्यामध्ये नाहीये की मेलो तर मेलो. भर तापामध्ये भटोबासांना पाठवलं नेवाशाला, आपण जाऊ का? आपण देवाला म्हणून, देवा आम्हाला डॉक्टरकडे पाठवा, नेवाशाला नका पाठवा. म्हणजे आपली तयारी काय आहे? खरंच आपली तयारी आहे का? देव भेटण्याची तयारी आपली तरी आहे का? म्हणून आता देव भेटून उपयोग नाही, म्हणून देवाने आता भेट देण्याला आपल्याला नकार दिलेला आहे. देव म्हणतात की फक्त एक जन्मक्षेपा स्मरणामध्ये, देवाच्या म्हणितले करण्यामध्ये फक्त एकच जन्म द्यायचा आहे. तो आपण जर तेव्हाच दिला असता 800 वर्ष आधी, तर आपण आजच्या निरूपणाला नसतो इथे. आत्ता जरी आपण तो दिला तर पुढच्या निरूपणाला आपण नसणार आहोत, कारण जन्म क्षेपला आपण, तो क्षेपतो आहोत. देव तिथून भेट द्यायला देव सुद्धा तयार होतात. तुम्ही एक जर का तुम्ही पाऊल टाकलं तर तिकडून परमेश्वर सुद्धा एक पाऊल तुमच्या दिशेने टाकत असतात. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की नामाचं स्मरण, येथीच्या नामाचं जर का स्मरण केलं तर काय होईल? प्रवृत्ती भंगेल, म्हणजे आमची जाण्याची प्रवृत्ती भंगणार आहे. आणि जर का आत्ताच्या या कार्यकाळामध्ये जर का आपण परमेश्वराच्या नामाचं स्मरण केले तर परमेश्वराची न येण्याची जी प्रवृत्ती आहे ती भंगेल, आणि आपल्यासाठी स्वामी इथपर्यंत येऊ शकतात किंवा आपल्याला तिथपर्यंत बोलवून घेऊ शकतात. अशा पद्धतीने आम्हाला सुद्धा स्वामींची जी काही प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीचा भंग करायचा आहे. कुठल्या प्रवृत्तीचा? आपण देवाच्या उद्धरण प्रवृत्तीचा भंग करायला निघालेलो आहोत, देवाला उदास करायला निघालो. अर्थात परमेश्वराची उद्धरणाची प्रवृत्ती कधीच भंगत नाही, आनंद देण्याची प्रवृत्ती कधीच भंगणार नाही, पण आपण त्या प्रवृत्तीला त्रास देण्यासारखं कार्य आपण करतो आहोत, आहे ना. परमेश्वर उदास का होतात? याच कारणामुळे होतात की एवढं सगळं चांगलं असून देखील आज्ञेचा भंग का, दोषांचं आचरण का, कशासाठी? म्हणजे या ठिकाणी त्या प्रवृत्तीच्या भंगासाठी वेळोवेळी आपल्याकडनं काही ना काही आपण करत आलो. प्रवृत्ती तयार करण्यासाठी म्हणून काय करता येईल? आपण 3ऱ्या सत्रामध्ये बघितलं, त्या लहान मुलीने प्रवृत्ती भंगावी म्हणून काय केलं? लाडू तयार केले, बनवले तिने ते लाडू. कठीण आहेत लाडू, त्या लहान मुलीसाठी लाडू खाणं सोपं आहे, पण लाडू बनवणं हे सगळ्यात कठीण आहे. पण तिने ते कार्य करून दाखवलं की नाही दाखवलं? परमेश्वराची प्रवृत्ती भंगली ना, जाण्याची प्रवृत्ती भंगली, थांबण्याची प्रवृत्ती तयार केली एवढीशा मुलीने. अशा प्रकारचं कर्तृत्व देव करायला सांगतील, अशा आज्ञेचं पालन होईल का? पुरुष मंडळीला सांगितलं लाडू बनवा, जमेल का? पुरणपोळी बनवा, जमेल का पुरुष मंडळींना? नाही जमणार. काही कार्य महिलांना सांगितले जे पुरुषांना जमतात, महिलांना कदाचित नाही जमणार. कदाचित म्हणतोय, कदाचित नाही जमणार ते कार्य. म्हणजे आपल्याला जे आपल्या सवयीचं नाही, आपल्या सरावाचं नाही आहे, तो विधी देवानी सांगितला, तो विधी म्हणून सांगितला, तर तो आपल्याला जमेलच असं नाही. आणि म्हणून आपण सर्वार्थाने परिपूर्ण झालो पाहिजे. आपण म्हटलं आत्ताच वार्षिक परीक्षा घ्या, पण आपली तयारी अभ्यासाची काहीच नाही. म्हणून शाळेवाले वार्षिक परीक्षा कधी घेतात माहितीये का? शाळेच्या शेवटी घेतात. शाळेचं वर्ष संपायला तर तेव्हा घेतात का? 6 महिन्याच्या वेळेला का नाही घेत वार्षिक परीक्षा? आणि आपला अभ्यास अर्धाच झालेला असतो 6 महिन्यापर्यंत. पुढच्या 6 महिन्यापर्यंत परत अर्धा अभ्यास, असा अख्खा अभ्यास आपला वार्षिक परीक्षेपर्यंत होतो. म्हणून वार्षिक परीक्षा शेवटी घेतात. शाळा सुरू झाल्या पहिल्याच महिन्यात वार्षिक परीक्षा घेतली, दुसऱ्या महिन्यात आपण पुढच्या वर्गात जातो की 10 महिन्यात आपण 10वीला जातो पहिलीपासून. परंतु आपला 1 वर्ष, एका वर्गाचा अभ्यास होण्यासाठी 1 वर्ष लागतं. 10 वर्गांचा अभ्यास होण्यासाठी 10 वर्ष आपल्याला लागतात. मध्ये आधी परीक्षा घेऊन चालणार नाही वार्षिक परीक्षा. ही परिपूर्णता आपल्याला एका वर्षामध्ये व्हावी लागते. आणि म्हणून ती परमेश्वर भेट आपल्याला देणारच आहेत. ते परमेश्वर भेट देणारं उतावीळच आहेत, पण आपल्यामध्ये ती अजून परिपक्वता अजून तयार झालेली नाही. आणि म्हणून इथे ती परिपक्वता आपल्यामध्ये तयार करायची. कारण स्वामी सांगतात की देवे करावे ते केले, आणि जीवाने जे करायचं आहे ते अजून ठेले, म्हणजे थांबलेलं आहे.
ते अजून झालं नाही, ते झालं की लगेच आम्ही है ना. वाढणारे लोक तयारच आहेत, पण ते कोणामुळे थांबलेत? पत्रावळी वाढणाऱ्यांनी अजून पत्रावळीच नाही वाढली, मग वाढणारे काय करणार? पत्रावळी वाढली की लगेच वाढणारे लगेच पटापट वाढणार आहेत. तसं देव द्यायला तयार आहे, पण आपलं पात्र अजून तयार नाही आहे. आणि म्हणून ते जेव्हा घ्यायचं पात्र जे आहे ते जेव्हा तयार होईल, आपण याचक होऊ, तेव्हा आपण परमेश्वराचं दातृत्व जे आहे ते स्वीकारण्याच्या योग्य होणार आहोत. आणि म्हणून इथे ते सांगितलं ना की ते श्री प्रभूंकडे एक जण आले, माझ्या मुलीचं लग्न आहे. तर मग स्वामी म्हणतात झोळी पसरा मग आता, आणि त्यांना भरपूरसं काही काय देतात? सोनं जे आसू असतात ते देतात. तो घेतो 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 आणि मग काय होतं? ती झोळी फाटते. म्हणजे ते देणारे जे आहेत ते आमाप देणार आहेत, पण आपल्याकडे झोळी तशी नाही आहे. तशा दृष्टीने ही प्रवृत्ती आणि आपली परिपक्वता दोन गोष्टी आहेत. आता हे लक्षात ठेवायचे, परमेश्वराची प्रवृत्ती आणि आपली परिपक्वता हे दोन्ही गोष्टी केवळ नामस्मरणामुळे ते होणार आहेत. आणि तुम्ही नामस्मरण जर का देवानी सांगितल्या पद्धतीने जर का करत असाल तर तुम्हाला यथायोग्य सेवा पण घडणार, सेवादास्य पण बरोबर तेच भेटणार ज्याच्याने तुमचा कर्मनाश होणार. नुसतंच नामस्मरण नाही, सेवादास्य पण तेवढंच गरजेचं आहे. योग्य पात्राच्या ठिकाणी अन्नदान घडणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. ते सुद्धा तुम्ही जर का स्मरण योग्य करत असाल, स्मरणामध्ये विनंती योग्य पद्धतीची करत असाल, तर तुम्हाला योग्य त्याच क्रिया, योग्य तेच सेवादास्य, योग्य तेच अन्नदान तुम्हाला प्राप्त होत राहणार आहे. योग्य तोच आचार तुम्हाला भेटत राहणार आहे. सर्व गोष्टींची परिपक्वता परमेश्वर करतात. केवळ नामस्मरणाने आपण पुढे जाणार नाहीत, तर सोबत आपल्याला कर्मनाश करावा लागेल. आपल्या देहाचं जे काही नियंत्रण आहे ते आपल्याला आपल्या आचरणातनं देह दमन, इंद्रियांचे दमन हे सगळं करावं लागणार आहे. आपल्या मनाची, देहाची, जीवस्वरूपाची मशागत ही सगळी करावी लागणार आहे. या सर्व गोष्टींना नामस्मरण जे आहे ते महत्वाची भूमिका त्याच्यामध्ये नामस्मरणाची आहे. आणि म्हणून इथे स्वामी सांगतात की जाप्य करा तरी प्रवृत्ती भंगेल. जाप्य करा म्हणजे त्या प्रकारचं स्मरण तुम्ही करा, तर काय होईल की आमची जी काही प्रवृत्ती आहे जाण्याची ती भंगणार आहे. किंवा महादेव राजा जो आहे तो स्वामींना बोलवेल त्यावेळी ती प्रवृत्ती भंगणार आहे. तो महादाईसी म्हटले जी जी तरी आम्ही जाप्य करू जी. आता दोन गोष्टी तर आमच्या हातात नाही आहेत. राजाने बोलवणे हे आमच्या हातात नाही आहे, आणि माहीम भट्टाने ह्या क्षणाला यावं हे पण आमच्या हातामध्ये नाहीये. मग आमच्या हातामध्ये काय आहे? आम्ही तुमच्या नामाचं स्मरण करू शकतो हे आमच्या कक्षेमध्ये येतं, तर आम्ही काय करू? आपल्या नामाचं स्मरण जे आहे ते आम्ही करू. अशा प्रकारचं आश्वासन जे आहे ते महादाईचा स्वामींना देतात. किंवा अशा प्रकारचं जे काही आचरण करण्याची जी तयारी आहे, नामस्मरणाची जी तयारी आहे, ती आचरण नामस्मरण करण्याची तयारी महादाईचा स्वामींना दाखवतात. आणि स्वामी म्हणतात करा नामस्मरण करा नामी अभिमानू आती. स्वामी म्हणतात करा नामस्मरण करा नामी अभिमान आती. म्हणजे नाम जे आहे आपण बघितलेलं दुसऱ्या सत्रामध्ये की नाम हे नियत स्वीकाराचं नाम आहे. अव्यक्तीहून स्वरूपीहून त्या नामाचा स्वीकार केलेला आहे, आणि म्हणून त्या नामाचा परमेश्वराला अभिमान आहे. त्या नामाचं जर का तुम्ही स्मरण केला तर परमेश्वर तिकडे प्रसन्न होता. इतर कुठल्या गोष्टीने देव प्रसन्न होतील नाही होतील, परंतु नाम स्मरण जर का तुम्ही सुरू केलं तर परमेश्वर प्रसन्न होतात. म्हणून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं काही संकट आलं, काही जरी तुमच्या आयुष्यात घडलं, आनंदाचा प्रसंग असेल, दुःखाचा प्रसंग असेल, नामस्मरण कधीच सोडू नका. ते नामस्मरण जे आहे त्यामध्ये देवाचा अभिमान, देवाने अभिमान घेतलेला त्या नामाच्या ठाई. म्हणून परमेश्वर जे व्यक्ती नामस्मरण करतात त्यांचा देखील परमेश्वर काय करतात? अभिमान घेत असतात.
आणि म्हणून अशा प्रकारे आपल्याला सर्वार्थाने परमेश्वराच्या नामाचं जे स्मरण आहे, चिंतन आहे, त्यामध्ये आपल्याला रमणरूप होता आलं पाहिजे. या लीळेचा जो उत्तरार्ध आहे, पूर्वार्ध आपण बघितला, उत्तर विभाग जो आहे त्या लीळेचा तो आपण उद्याच्या 5व्या सत्रामध्ये बघणार आहोत. दंडवत हो.